नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामधल्या विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड जे काही नोटिफिकेशन्स असतात ते आले की अपडेट आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो। पण आज एक सेंटरचं आपण नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहे। दिल्ली विकास प्राधिकरण म्हणजेच दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी DDA यांच्या माध्यमातून ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता या पदासाठी अर्ज थोड्याच दिवसामध्ये सुरू होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर आणि ते सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असणाऱ्या 236 पोस्ट याच्यामध्ये असणार आहे। डेफिनेटली सेंटर लेवलला आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे अप्लाय करतील। पण नक्कीच एक सुवर्ण संधी आहे का, कारण ही जी पोस्ट आहे तर त्यांनी एज्युकेशनल क्रायटेरिया मध्ये मेन्शन केलेलं आहे की ज्यांचा डिप्लोमा आहे, डिप्लोमा प्लस डिग्री असेल तर ते इलिजिबलच आहे, पण ज्यांचा डिप्लोमा आहे ते याच्यासाठी पात्र आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली अपॉर्च्युनिटी सेंटर लेवललाही आलेली आहे आणि याची जी जाहिरात आहे त्यांच्या वेबसाईट वरती आलेली आहे। हीच ती जाहिरात आहे, दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी DDA ज्याला म्हणतो यांच्या वेबसाईट वरती ही पर्टिक्युलर जाहिरात जी आहे ती आलेली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जसं सांगितलं की ज्युनियर इंजिनियर डिप्लोमा विद्यार्थ्यांना, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना खूप सुवर्ण संधी याच्यामध्ये आहे। तर DDA.gov.in आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्पेसिफिकली डिटेल्स मध्ये लेटेस्ट जॉब्स मध्ये गेलात तर तुम्हाला हे नोटिफिकेशन सर्क्युलर मिळेल। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण हे नोटिफिकेशन दिलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही इम्पॉर्टंट डेट्स बघा, तर फॉर्म अजून सुरू झालेले नाहीत, पण 3 जून 2023 सकाळी 10 वाजेपासून हे फॉर्म सुरू होणार आहेत। त्यांच्या वेबसाईट वरती त्यांची लिंक दिलेली आहे त्याच्या थ्रू, आणि त्यानंतर 2 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत या 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत। तर 3 जूनला फॉर्म सुरू होतील फिलिंगला आणि 2 जुलैला त्याची जी मुदत आहे ती संपेल। याच्यामध्ये त्यांनी टेंटेटिव्ह डेट जी दिलेली आहे ती सुद्धा लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, म्हणजे साधारणतः याच्यामध्ये 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। आता याच्यामध्ये हे गोष्ट लक्षात घ्या की काही स्टेज 1 साठीच्या ज्या पर्टिक्युलर, कारण याच्यामध्ये खूप सारे पोस्ट आहेत, आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट आहेत, काही लीगल पोस्ट आहेत, नायब तहसीलदारच्या काही पोस्ट आहेत, पण आपण सिव्हिल साठी लक्ष करतोय तर त्याच्यामध्ये एकच एक्झामिनेशन आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट असल्यामुळे ह्या पर्टिक्युलर जे दिलेलं आहे ड्युरेशन त्याच्यामध्येच एक्झाम होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत। तर ही स्टार्टिंग डेट आहे, ही क्लोजिंग डेट आहे फॉर्म फिलिंगची, आणि साधारणतः या 2 महिन्यामध्ये त्या पिरियड मध्ये ती एक्झामिनेशन होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत। आपण स्टेज 2 वर जाणार नाही, कारण या एक्झामिनेशन ज्याच्यासाठी आपण बघतोय ज्युनियर इंजिनियर पोस्ट साठी त्याच्यामध्ये स्टेज 2 नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सांगितलं तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 236 जागा आहेत। हे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। तसंच जर तुमचं आर्किटेक्चर झालेलं असेल, BArch झालेलं असेल किंवा आर्किटेक्चर मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आर्किटेक्चरल असिस्टंट या सुद्धा 9 पोस्ट आहेत। विद्यार्थी मित्रांनो, इथे फक्त आर्किटेक्चरचे विद्यार्थीच हे इलिजिबल आहेत। हे मात्र सिव्हिलचे मी म्हटलंय तर डिप्लोमा झालेले सिव्हिलचे विद्यार्थी 236 पोस्ट साठी इलिजिबल आहेत। तर ह्या खूप महत्त्वाच्या जागा आहेत सेंटर लेवलच्या। त्याचं जर बायफर्केशन केलं आपण आणि क्लास कॅटेगरी वाईज बघितलं तर सेंटरची क्रायटेगरी इथे इलिजिबल आहेत। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ही लेवल 6 ची पोस्ट आहे। याच्यामध्ये एज वगैरे आपण बघूया, पण कोण इलिजिबल आहे ते बघा। क्वालिफिकेशन बघा, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर इक्विव्हॅलंट इन्स्टिट्यूट। ओके, तर डिप्लोमा महाराष्ट्रामध्ये जसं MSBT आहे तसंच वेगवेगळ्या राज्यामध्ये तिथलं जे टेक्निकल बोर्ड आहे त्यांनी जो डिप्लोमा दिलेला आहे टेक्निकल मधला सिव्हिलशी रिलेटेड, तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे खूप लक्षात ठेवा। 236 जागा आहेत, त्याच्यामध्ये अनरिझर्व 98 आहेत, म्हणजे 98। आणि कॅटेगरी वाईज बघितलं तर आता ही सेंटरची कॅटेगरी आहे बघा, EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन 23, SC 35, ST 18, OBC 62। देयर इज नो एनी स्पेसिफिक पर्टिक्युलर रिझर्वेशन फॉर दिस कॅटेगरी, आणि या 2 कॅटेगरीला जे आहे एक साधारणतः 9 जागा आहेत। तर 236 जागा आहेत, 98 ह्या
अनरिझर्व आहेत. तर हे कम्प्लीट डिटेल कॅटेगरी वाईज बायफर्केशन झालं त्या 236 जागांचं. पे स्केल खूप चांगला आहे, सेंटरचा पे स्केल आहे हा. सिव्हिल ज्युनियर इंजिनियर या पदासाठी जो पे बँड आहे 9,300 ते 34,800 आणि त्याच्यामध्ये ग्रेड पे आहे 4,200. तर साधारणतः 1,22,000 एवढी ही स्पेसिफिक पर्टिक्युलर जी अमाऊंट आहे ती ग्रॉस म्हणू शकतो आपण. तर हे जे आहे हे पे स्केल आहे याच्यामध्ये. त्यानंतर जसं मी आता सांगितलं की इलिजिबिलिटी, जे एज्युकेशनल इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये डिप्लोमा मेन्शन केलेला आहे म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन हे डिप्लोमा लागणारच आहे, ज्याला आपण पदविका म्हणतो, आणि तीही स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधली. एक लक्षात ठेवा, ज्यांनी 12+ डिग्री केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ते इथे मेन्शन केलेलं नाही. त्याच्यामुळे ज्यांचं डिप्लोमा प्लस डिग्री किंवा डिप्लोमा झालेला आहे ते विद्यार्थी इथे पात्र आहेत. आणि इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन सुद्धा चालतं. तर स्पेसिफिकली वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या डिप्लोमाशी इक्विव्हॅलंट पोस्ट किंवा त्याचा कोर्स कंडक्ट करतं आणि ते AICTE ला जे आहे अफिलेटेड असतात. तर ते सगळे कोर्सेस इथे डिप्लोमाच्या इक्विव्हॅलंट हे कन्सिडर केले जातील. जर एज क्रायटेरिया बघायचं झालं तर 18 ते 27 वर्षाचा हा जो पर्टिक्युलर एज बँड आहे याच्यामध्ये तुमचं वय असलं पाहिजे. डिप्लोमा असल्यामुळे इथे 18 ते 27 आहे. आणि त्याच्यामध्ये जर गव्हर्नमेंट सेक्टरशी रिलेटेड काही कॅटेगरी असतील, काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी थोडंसं रिलॅक्सेशन आहे. तर रिलॅक्सेशन आहे याचे डिटेल्स तुम्हाला त्या PDF मध्ये, त्या नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. पण जनरल जर बघायचं झालं तर 18 ते 27 वर्षाचं जे वय आहे ते विद्यार्थी इथे पात्र आहेत. आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की एक्झाम सिंगल एक्झाम असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला CBT म्हणतो आपण, त्या टाईपची ही टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठल्याही स्टेजेस नसणार आहे, म्हणजे इंटरव्ह्यू किंवा प्री क्वालिफाई एक्झाम असं नसणार आहे. तर देर इज अ सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. आणि त्याच्यासाठी बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे मिळून 120 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा आहे, म्हणजे 120 मार्काची ती परीक्षा आहे. आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की निगेटिव्ह मार्किंग त्यांनी दिलेली आहे 1/3. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे काही मी इथे बायफर्केशन किंवा डिटेल दिलेले आहेत तुमच्या एक्झाम पॅटर्न बद्दल तेच त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं की ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असणार आहेत तुमचे, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी टेक्निकल सुद्धा म्हटलंय बघा, रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन, म्हणजेच तुमच्या सिव्हिलशी रिलेटेड असेल तर सिव्हिल, आर्किटेक्चर असेल तर आर्किटेक्चर, हे तर असणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस अँड इंग्लिश लँग्वेज हे सुद्धा विषय. इथे मराठी वगैरे असणार नाही कारण ही सेंटरची एक्झाम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं तुमचं एक्झाम पॅटर्न किंवा एक्झामिनेशन स्कीम. आता सगळ्यात महत्वाचं की सिलेबस कुठला आहे. तर टेक्निकल नॉन टेक्निकल असं जर बायफर्केशन केलं आपण तर आपले जे नेहमीचे सब्जेक्ट्स आहेत बघा, एक 14 ते 15 विषय आहेत आपले. आणि सिव्हिल साठी तेच विषय PWD असेल, WCD असेल, ZP असेल, MIDC असेल, BMC असेल, PMC असेल, थोडाफार फरक होतो. पण जर विषय बघितलं बिल्डिंग मटेरियल्स, एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, सर्वे, सॉइल मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC डिझाईन आणि स्टील डिझाईन असे 12 विषय हे टेक्निकल ज्याला तांत्रिक म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी SSC JEE किंवा सेंटरच्या एक्झाम RRB JEE असेल, DFCCIL असेल या जर परीक्षा देत असाल तर डेफिनेटली तुम्हाला इथे एक्झाम देताना थोडासा त्याचा फायदा होईल. ओके. आणि नॉन टेक्निकल मध्ये जर बघितलं तर टू मेजर द कॅन्डिडेट्स रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड प्रोफिशियन्सी इन द इंग्लिश अँड जनरल अवेअरनेस, टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस अँड टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. आता एक लक्षात घ्या, त्यांनी याच्यामध्ये कुठलंही बायफर्केशन दिलेलं नाही, पण टोटल जे मार्क आहेत ते 120 मार्क आहेत आणि प्रश्न आहेत तुमचे 120. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या JEEच्या पोस्ट असतात, डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या पोस्ट असतात महाराष्ट्रामध्ये, त्याच परीक्षेच्या पॅटर्न नुसार हा पॅटर्न आहे. पण याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर कुठलाही इंटरव्ह्यू नाही, डिरेक्ट रिक्रुटमेंट आहे, सरळ सेवा भरती आहे, एक सिंगल स्टेज तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग मी जसं आता सांगितलं 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुमचे स्पेसिफिकली 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क जातील आणि एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.33 मार्क जे आहेत
ते जातील. तर हे रॉंग आन्सर साठी तुमचं स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट आहे. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट की कॅटेगरी वाईज मिनिमम मार्क्स सुद्धा तुम्हाला पाहिजे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी ॲज अंडर. जर तुम्ही अनरिझर्व असाल तर 40% मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे. म्हणजे 120 चे 40% जे आहेत तर तेवढे मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे. येते लक्षात. दुसरी गोष्ट, एससी असेल तर 30, एसटी असेल तर 30% आणि ओबीसी नॉन क्रेमी लेअरच्या अंडर असेल तर 35 आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन असेल तर 35. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे हे काय आहे तर हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्या एक्झामशी रिलेटेड. येते लक्षात. आता त्यांनी हेल्प डेस्क नंबर सुद्धा जाहीर केलेला आहे. डेफिनेटली अजून फॉर्म फिल व्हायला सुरुवात व्हायची आहे. पण एक लक्षात घ्या की फॉर्म फिल करताना किंवा फॉर्मची डिटेल्स भरताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर 735 391 91 या त्यांच्या हेल्प डेस्क नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आताच कॉल करायचा नाही, ते काही उचलणार नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदविका ज्यांच्याकडे आहे म्हणजे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. आणि सेंटरची असल्यामुळे खूप चांगल्या फॅसिलिटीज असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि डेलीशी रिलेटेड असल्यामुळे, कारण तिथलं डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असल्यामुळे त्या एरियामध्येच तुमचं जे रेस्ट्रिक्टेड एरिया असेल ट्रान्सफर वगैरे होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, जसे स्पेसिफिकली झेडपीच्या ऍडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड खूप साऱ्या बातम्या येत आहेत. तर जिल्हा परिषद भरती 2023 साठीची झेडपी जेई सिलेक्शन बॅच ही हायब्रिड बॅच असणार आहे. पुणे आणि नागपूरसाठी सुद्धा ही बॅच स्पेसिफिकली स्टार्ट होतीये 1 जून पासून. आणि डेफिनेटली नेहमीप्रमाणे आपण डेडिकेटेड जो सिलेबस आहे त्याप्रमाणे आपण स्पेसिफिकली सिलेबस विदिन अ टाइम कव्हर करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही हायब्रिड बॅच असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही माध्यमातून करू शकता. जास्त माहिती जर मिळवायची असेल तुम्हाला ऍडमिशनशी रिलेटेड तर आपला जो IVR नंबर आहे त्या IVR नंबर 7887811411 याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जे आता आपण बोललो DDA ची, तर या परीक्षेशी रिलेटेड जर तांत्रिक किंवा टेक्निकल विषयांची तुम्हाला तयारी करायची असेल तर एक बेस्ट सेलर बुक आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग 6000 MCQs हे बेस्ट सेलिंग बुक आहे आपलं. आणि हे कुठल्याही परीक्षेला तुम्हाला कामी येणार आहे. TCS IBPSC रिलेटेड ज्या काही जुन्या एक्झाम आहेत, म्हाडा 2021 असेल, MIDC एक्झाम असेल, हे पेपर सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तुम्ही आमच्या वेबसाईटवरनं हे बुक जे आहे ते परचेस करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही स्पेसिफिकली काही प्रॉब्लेम्स असतील, इश्यू असतील, काही डाऊट्स असतील तर या व्हॉट्सअप नंबरवरती आणि या IVR नंबरवरती नक्की कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, DDAच्या रूपात खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला आलेली आहे. ही संधी सोडू नका. डेफिनेटली खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी तिथे फॉर्म भरतील तरी आपल्याला एकच पोस्ट लागते. तर तयारी नक्की सुरू करा. आणि आपल्या बाकीच्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा आहेत याची जशी तुम्ही तयारी करतायत त्यामध्येच त्याची सुद्धा तयारी तुमची होऊन जाईल. थँक्यू व्हेरी मच.